येतं ना. आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे आदेश असताना तरी कारवाई केल्या जात नाही म्हणजे प्रशासन झोपेचं सोंग घ्यायला ना साहेब. याने डोळ्यावर पट्ट्या लावल्यात का मला सांगा ना. आणि भीतीपोटी एवढीच भीती असेल नोकरीची तर नोकऱ्या सोडून द्या, घरी बसा ना. यांनी संन्यास घ्यावा बीडीओनं. एवढी जर एखाद्या पॉलिटिकल लिडरची यायला जर भीती आहे तर बीडीओनं नोकरी सोडावं, शेतात जाऊन काम करावं. आमच्याकडे 30-30 एकर जमीन येतात, आम्ही ठेवतो ना रोजंदारीनं आमच्या शेतामध्ये. एवढं जर अधिकाऱ्यांना भीती वाटायली तर नोकऱ्याच करू नका. हे सगळा मागासवर्गीय रोहन पंडित आहे, फक्त त्याची जात बुद्ध समाजाची आहे म्हणून त्याला त्रास द्यायलेत. लोकांना जाणीव नाही ह्या गोष्टीची. 12 महिने झाला आमचा कार्यकर्ता तडपायला धुळे साहेब. आणि सगळे नियमबाह्य आहे. सीओ मॅनेज आहे, अभियंता मॅनेज आहे, ग्रामसेवक मॅनेज आहे, बीडीओ मॅनेज आहे, सगळे अधिकारी कर्मचारी मॅनेजर. कोणी कारवाई करायला तयार नाही. आम्ही म्हणून आम्ही निवेदन दिल्यामुळे तुम्ही कारवाई करा म्हणून आम्ही म्हणत नाही तुम्हाला, पण निदान तुमचे जे कागद तुमच्याकडे दाखल केले त्याच्यावर कारवाई करा ना. त्याच्यावरच करा कारवाई. तुम्ही म्हणा व्हिडिओ म्हणाले माझी बदलीच होईल, माझी नोकरीच जाते. अरे बाबा तुला भीती आहे ना तर तू शेतात काम कर ना, नोकरी सोडून दे ना. त्या भाषा यांच्या 4 भिंतीच्या आतमध्ये काय म्हणून यांनी नोकऱ्या करायच्या मला सांगा ना. हे सर मागासवर्गीयता यानं पाप लावून घेऊ नये. व्हिडिओ साहेब मागासवर्गीय आहे, ले मोठं पाप लागेल, अधिकारी कर्मचारी सडून मरतील, ते कॉन्ट्रॅक्टदारही सडून मरल. एवढं अंतकरण जळायला आमचं. व्यथा कोणाला मांडव आम्हाला कळणं झाल्या. सत्तेमध्ये बी नाहीत आम्ही, आम्हाला बसल्याशिवाय पर्याय नाही. आणि कोणत्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायला आम्हाला शोक नाही आला. वैयक्तिक दुश्मन नाही का धुरे नाहीत साहेब आमचे कोणाचे. आमची तुम्हाला विनंती आहे, बीडीओ साहेबाला न्याय द्या म्हणावं. एखादं मरेल याच्यामध्ये, एखाद्याचा खून होईल, प्रशासन जबाबदार राहील, जाईल एखादं याच्यामध्ये. आता याच्या पुढचं काहीच नाही. आम्ही ठरवलंय आम्ही 20 लोक आत्मदहन करणार आहोत, न सांगता करणार आहोत. पुन्हा ऑन रेकॉर्ड बोलायलो मी तुम्हाला. बीडीओ साहेबाला एवढा निरोप द्या फक्त 10 दिवसामध्ये याच्यावर जर आम्हाला पत्र जर नाही भेटलं तर 10 दिवसाच्या नंतर तुम्हाला आम्ही पूर्वकल्पना देणार नाही. बीडीओ साहेबाच्या कॅबिनमध्ये डायरेक्ट पेट्रोलच्या बॉटल्या घेऊन येऊन स्वतःच्या अंगावरती ओतून जाळून देऊत आम्ही स्वतःला. त्याबद्दल ना कोणतं तुम्हाला पत्र देणार, ऍप्लिकेशन देणार, पूर्वकल्पना सुद्धा आम्ही तुम्हाला देणार नाही. हे बी बीडीओ साहेबाला निरोप द्या. आज आम्ही उठतो कारण एक दिवशीच आमचं धरणे आंदोलन होतं. तुमच्या विनंतीचा मान ठेवतो. तुम्हाला हात जोडून आमची कळकळीची विनंती आहे. आम्ही हक्काचा मागायलो, कोणाचं चोरून मागणं झालो, त्याचं त्याला हक्काचं मिळावं. जो काय याच्यामध्ये गैरव्यवहार झाला, जे काय मुख्य अधिकाऱ्यांचे आदेश आपल्याला आहेत त्या आदेशानुसार येत्या 10 दिवसामध्ये कारवाई व्हावी, चौकशी व्हावी एवढी प्रशासनाकडून अपेक्षा आहे. याच्यानंतर आम्ही आपल्याला मागणीही करणार नाही, आंदोलनही करणार नाही, डायरेक्ट आम्ही ऍक्शन घेऊत काय घ्यायची. हा निरोप बीडीओ साहेबांना पोचवा. आणि पळकुटेपणा करत जाऊ नका म्हणाव. 8 दिवसाआधी आम्ही अल्टिमेशन दिलं तर त्यांचंही काम होतं आम्हाला कळवायचं की माझी तारीख आहे, आम्ही चाललो. तुम्हाला बोलून फायदाच नाही ना, तुम्हाला अधिकारच नाही त्याच्यामध्ये कारवाई करण्याची. फक्त आम्ही गळा आमचा कोरडा करू शकतो, दुसरं काय करू शकणार याच्यामध्ये. म्हणजे दिसतं गणित आहे. निव्वळ सगळे कागद फ्रॉड झाले. 420 प्रकार आहे, 420 प्रकार आहे.